हां, मेथीची भाजी असल्यावर कोणाला आवडते? मला तर खूप आवडते मेथीची भाजी. पण मेथीची भाजी बनवताना पण त्याला चिक लागते. खूप मस्त लागते. आमच्या घरामध्ये सगळ्यांना मेथीची भाजी आवडते. आणि मेथीची भाजी घेऊन तर आले, पण माती बघा त्याच्यामध्ये किती आहे. ही माती ना 2-4 वेळा आणि 5व्या पाण्यात धुवून मी भाजी काढलेली. त्यात इतकी माती निघलेली, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, माती तर असणारच त्याला. आणि भाजी आहे ना बनवताना सुद्धा गावच्यासारखे मुगाची डाळ वगैरे टाकून बनवले ना, तर जेवण बनवतानाच मला तर भूक लागलेली. त्यामुळे मग पटापट बनवून घेतली आणि मग जेवायला मी घेतली मग बनवतानाच. मग आणि थोडी तिखट बनवली ना, आणि भाकरी बरं खूप मस्त लागते लसूण वगैरे टाकून ते बनवल्यावर खूप छान लागते. आणि कसं भाजी चांगली धुतली ना, तर मग सगळी माती निघून जाते. साफ केल्यावर भाजी थोडी पाण्यात भिजत घालायची, मग माती सगळी खाली बसून जाते. थोडीशी मुगाची डाळ टाकली आणि शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तर मेथीच्या भाजीला टेस्ट नाही येत चांगली. कूट टाकल्यावर भाजी मस्त लागते. अशी एकदा करून बघा, खूप झणझणीत आणि चटपटीत, तोंडाला चव येते डायरेक्ट ही भाजी खाल्ल्यावर. आणि आता कसं श्रावणमध्ये असते मेथीची भाजी, आता इथून पुढे येणारच. आमच्याकडे घरामध्ये सगळ्यांना मेथीची भाजी, चवळीची भाजी, लाल माठ ह्या भाज्या सगळ्या आवडतात. फक्त भाकर नाही आवडत जास्त करून पोरांना. चपातीवर खातात. आम्ही दोघं खातो बाजरीची भाकरी. पहिले खायचे, पण आता पोरं खात नाहीत हल्ली. त्याच्यामुळे मी 2च भाकरी बनवलेल्या. दुपारी मला एक खायची होती आणि एक त्यांना बनवून ठेवलेली. मग काय, भाजी असल्यावर मस्त जेवण झालं की मग बनवून ते बघा. माझ्याकडनं तवा एक असा घसरला होता ना, डायरेक्ट हातावरच परत रिटर्न आलेला उभा केलेला. असं कधी कधी चूक होते ना, पटकन घाई करायचं असल्यावर काम. सकाळी एकतर घाई असते खूप कामाची, त्यामुळे मध्ये घाईमध्ये काहीतरी होऊन जातं पटकन. आता चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया. चला तर मग बाय. तिची भाजी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा. हां, मेथीची भाजी असल्यावर कोणाला आवडते? मला तर खूप आवडते मेथीची भाजी. पण मेथीची भाजी बनवताना पण त्याला चिक लागते. खूप मस्त लागते. आमच्या घरामध्ये सगळ्यांना मेथीची भाजी आवडते. आणि मेथीची भाजी घेऊन तर आले, पण माती बघा त्याच्यामध्ये किती आहे. ही माती ना 2-4 वेळा आणि 5व्या पाण्यात धुवून मी भाजी काढलेली. त्यात इतकी माती निघलेली, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, माती तर असणारच त्याला. आणि भाजी आहे ना बनवताना सुद्धा गावच्यासारखे मुगाची डाळ वगैरे टाकून बनवले ना, तर जेवण बनवतानाच मला तर भूक लागलेली. त्यामुळे मग पटापट बनवून घेतली आणि मग